आणि आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। जीबीएस हा आजार कोंबड्यांमुळेच एनआयव्हीचा निष्कर्ष, तर पुणे महापालिकेच्या जलशुद्धीकरण आणि क्लोरिनेशन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, अधिक संशोधनही सुरू, लवकरच हाती निष्कर्ष येणार। जुना मुंबई पुणे महामार्ग यावर आता खंडाळा बोरघाटात एक विचित्र अपघात, एका ट्रकचे 4 ते 5 वाहनांना जोरदार धडक, यामध्ये महापालिकेचा दुर्दैवी मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज पिंक ई रिक्षा वितरित केल्या जाणार। पहिल्या टप्प्यामध्ये आज 60 लाभार्थी महिलांना पिंक ई रिक्षांचं वाटप होणार। पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये कंत्राटी पद्धतीने 400 बस सेवेत दाखल करण्यात येणार, तर 1000 चालकांबरोबरच 1000 वाहकांची सुद्धा या ठिकाणी सेवा घेतली जाणार। बंधाऱ्यात पोहताना फिट आल्यामुळे तरुण पाण्यात बुडाला, स्थानिक जीव रक्षकांनी या तरुणाचे प्राण वाचवले। पुण्याच्या मावळ तालुक्यातल्या कुंडमळा बंधाऱ्यातली घटना। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानंतर आता सूर्या, मणिपाल आणि इंदिरा आयव्हीएफ रुग्णालय सुद्धा रडारवर। तिन्ही रुग्णालयांना चौकशीसाठी नोटीस पाठवली जाणार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती। पिंपरी चिंचवड पालिकेची अनधिकृत नळ जोडणीवर आता थेट विद्युत मोटर जोडणाऱ्या 60 जणांवर दंडात्मक कारवाई, पाणी पुरवठा विभागाच्या भरारी पथकानं केली कारवाई, मोहीम सुरूच राहणार असल्याची पालिकेची माहिती। पुणे विमानतळावरून रविवारी 208 उड्डाणं, तर वाढत्या विमान उड्डाणांमुळे प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ। राज्यातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयडॉल शिक्षक आणि आयडॉल शाळांची निवड करणार, शालेय शिक्षण विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम। शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध।